एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं नवरा बायकोचं जोडपं होतं। सुखाचा संसार सुरू झालेला होता आणि या दोघांना एक मूल सुद्धा होतं। अगदी सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं, पण मात्र एक दिवस ती जी महिला आहे त्या महिलेनं गळफास लावून आत्महत्या केलेली होती आणि तिची जीवनयात्रा संपवलेली होती। आता घरच्यांनी तात्काळ त्या महिलेला त्या गळफास लावलेल्या अवस्थेमधून खाली उतरवलं। घटनास्थळी पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी आले, पंचनामा झाला, त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी तिच्यावर पोस्टमॉर्टम सुद्धा करण्यात आला होता, कारण की त्या महिलेचा मृत्यू झालेला होता। आता या संपूर्ण घटनेमुळं परिवारामध्ये आणि नातेवाईकामध्ये शोकाकुल वातावरण तयार झालेलं होतं आणि हे सगळं होत असताना संपूर्ण परिवार दुःखामध्ये गेलेला होता। पण मात्र हे सगळं होत असताना जेव्हा त्या महिलेच्या माहेरकडचे आले आणि माहेरकडचे आल्यानंतर त्यांनी काही संशय उपस्थित केले आणि संशय उपस्थित केल्यानंतर जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नांदेडमधील तुळशीराम नगरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 32 वर्षीय महिला आहे। 2020 मध्ये तिचं लग्न झालेलं होतं, सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं आणि त्यांना एक मूलसुद्धा या ठिकाणी आहे। आता हे सगळं सुरळीत असताना 2022 मध्ये त्यांना मूल झालेलं होतं आणि 2025 मध्ये त्या महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली होती आणि तिची जीवनयात्रा संपवलेली होती। जेव्हा या संपूर्ण घटनेची माहिती त्या महिलेच्या माहेरकडच्यांना दिली तेव्हा ते धावत पळत त्या ठिकाणी आले। सासरकडचे, माहेरकडचे आणि अन्य नातेवाईक, शेजारी पाजारी सगळे दुःखी वातावरणामध्ये सहभागी झाले, कारण की त्या ठिकाणी दुःखी वातावरण तयार झालेलं होतं। आता हे संपूर्ण घडल्यानंतर माहेरकडच्यांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांच्या मुलीनं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असा आरोप पोलीस ठाण्यामध्ये जाऊन केला आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घ्यायचं ठरवलं। जेव्हा त्या महिलेच्या माहेरकडच्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तेव्हा त्यांनी तक्रारीमध्ये लिहिलं होतं की त्यांच्या मुलीचं लग्न 2020 मध्ये झालेलं होतं। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या पुरुषाबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांच्या मुलीचा छळ करण्यात येत होता। माहेरून पैसे आण, दागिने आण असा हट्ट तिच्याकडं केला जात होता आणि तिच्याकडं हुंडा मागितला जात होता। पण मात्र माहेरकडचे त्या महिलेचे आईवडील आता शांत होईल मग शांत होईल म्हणून शांत बसलेले होते आणि त्यांची जी मुलगी आहे ती तिकडं अन्याय सहन करत होती, पण मात्र सगळ्याच गोष्टी आईवडिलांना सांगत नव्हती। पण मात्र त्या महिलेनं अखेर तिच्या आईवडिलांना त्या पैशाची मागणी करतायत, छळ करतायत ही सगळी माहिती आईवडिलांना दिलेली होती आणि बघता बघता 2022 मध्ये त्या महिलेला एक मूलसुद्धा झालेलं होतं। आता मूल झाल्यानंतर तरी सुखाचा संसार सुरू होईल, सासरकडची तिचा छळ करणार नाहीत असं त्या महिलेच्या आईवडिलांना वाटलं, पण मात्र तरीसुद्धा तिचा छळ कमी झाला नाही, उलट तिच्यावर तिचा छळ वाढतच गेला होता आणि सासू सासरे, नणंद आणि नवरा हे तिचा छळ करत होते असं माहेरकडच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं। आता असं सांगितल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि ती जी महिला आहे त्या महिलेचा पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम करायचं ठरवलं, कारण की पहिल्यांदा ज्या पद्धतीनं त्या महिलेचा पोस्टमॉर्टम केला होता तेव्हा त्या महिलेच्या माहेरकडचे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यांच्या माघारीच हे सगळं झालं होतं। म्हणून त्या महिलेच्या अंगावर ज्या काही खुणा होत्या त्यामध्ये तिला मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण त्यांनीच केली असा आरोप महिलेच्या माहेरकडच्यांनी लावलेला आहे। आता जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम केला जाणार आहे आणि खरंच ही हत्या आहे का आत्महत्या आहे हे सगळं प्रकरण बाहेर येणार आहे। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये अजूनही हुंड्यासाठी कशा पद्धतीनं महिलांचा छळ केला जातोय आणि कशा पद्धतीनं फसवलं जातंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय
तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।